पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। महायुती सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय। छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीसाठी 2.5 एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। चंद्रशेखर बावनकुळेंच्या पुढाकाराने जमीन उपलब्ध करून देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार हा निर्णय झालाय। तर पुण्यातील केईएम रुग्णालयाच्या मालकीची वडू बुद्रुक येथील जमीन आता समाधी स्थळासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये आमदार रवी राणा यांची बंडखोरी कायम आहे। तर राणा आणि बावनकुळेंच्या भेटीनंतर देखील उमेदवार मैदानामध्येच आहे। आदरणीय महाराष्ट्राचे महसूल मंत्री, अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे आमदार संजय कुटेजी, उपेंद्रजी कोटेकरजी, अमरावतीचे शहर अध्यक्ष नितीन धांडेजी, ही आमची जवळपास 1.5 तास गुप्त आमची चर्चा झाली। ज्या ठिकाणी युवासेना पार्टीचा मजबूत उमेदवार आहे त्याला सुद्धा त्या ठिकाणी काढण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि मैत्रीपूर्वक या ठिकाणी आम्ही लढू। या ठिकाणी जवळपास 34 ते 35 जागेवर युवासेना पार्टी लढणार आहे, बाकीच्या सगळ्या जागेवर भारतीय जनता पार्टी लढणार आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। शनिवारी मुंबईमध्ये महायुतीची पहिली तोफ धडाडणार आहे। वरळी डोममध्ये भाजप शिवसेनेचा संयुक्त मेळावा आहे। या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे उपस्थितांना संबोधित करणार आहे। तर याच वरळी डोममधून आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। पाहूया। सध्या मी आहे वरळी डोम येथे आणि डोम मध्ये इथं आपल्याला पाहू शकता उद्या महायुतीची पहिली सभा पार पडणार आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे आणि उद्या खऱ्या अर्थाने प्रचाराला देखील सुरुवात होणार आहे। आज एकंदर उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा अंतिम दिवस आहे, त्यानंतर उद्या संपूर्ण प्रचाराच्या सभेला सुरुवात होणार आहे आणि उद्या पहिली सभा ही आता वरळी डोम मध्ये पार पडणार आहे। आणि या संपूर्ण सभेमध्ये खास आकर्षण म्हणजे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख भाषण असेल। महायुतीची पहिली सभा आहे। एकंदर मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारे सध्या ज्या निवडणुकाचा रंग चढलेला आहे त्या संपूर्ण रंगांमध्ये सध्या उद्या प्रचाराला खरं सुरुवात होत आहे। त्यामुळे उद्या सभेमध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री नेमकं कोणते मुद्दे मांडतात किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमके कोणते मुद्दे मांडतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। त्यासोबतच समोर असलेलं ठाकरे बंधूंचं आव्हान जे आहे त्या संपूर्ण आव्हानाला कशा प्रकारे उत्तर ते देतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे उद्याच्या सभेमध्ये कशा प्रकारे रंग देणार आहे आणि एकंदर कशा प्रकारे टीकाटिप्पणी होणार आहे हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। मात्र संपूर्ण सध्या वरळी डोममध्ये सध्या ही तयारी जी आहे ती आपल्याला अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळत आहे। कॅमेरामन निकेशसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लातूरमध्ये राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन सेनेची युती झाली। रिपब्लिकन सेना 2 जागा लढवणार आहे। रिपब्लिकन सेनेचे युवराज धसवाडीकर यांनी या संदर्भात माहिती दिली। उमेदवारांच्या प्रचारासाठी आनंदराज आंबेडकरांची देखील सभा होणार आहे, ते मैदानात उतरलेले आहेत। लातूर महानगरपालिका निवडणुका सुरुवात झालेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आम्ही 2 उमेदवार उभा केलेले आहेत। त्यातली जी पहिली उमेदवार आहे ती आहे प्रभाग क्रमांक 7 मधून कुमारी ऐश्वर्या सुशील चिकटे, अनुसूचित जाती महिला म्हणून तिथे लढत आहे। 2 उमेदवार आपण लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फील्ड केलेले आहेत आणि हे करत असताना आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांच्यासोबत युती केलेली आहे आणि इतर प्रभागामध्ये आपले उमेदवार जे 2 आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना आपला जाहीर पाठिंबा आपण दिलेला आहे। सरस सेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांची सभा लातूर शहरामध्ये होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।